नमस्कार मंडळी. तर आज आपला पॉडकास्टचा दुसरा दिवस. ठीक आहे. तर आतापर्यंत पहिल्या सेशनमध्ये आपण पाहिलं की शिक्षणाची सुरुवात कशी केली, कुठल्या परिस्थितीतून मी तसं मार्ग काढत वरच्या पहिला जॉब मिळवला. ठीक आहे. आणि पहिला जॉब मिळवत असताना पण नॉन आय टीमधून आय टी सेक्टरमध्ये कसं शिफ्ट झालो. ठीक आहे. हे आपण पहिल्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. आजचा जो दुसरा दिवस आहे त्याच्यामध्ये आपण बघू की आत्तापर्यंतची माझी एक्सपिरियन्स अनुभव होता माझा. शिक्षणापासून ते फर्स्ट जॉबपर्यंत. त्याच्यानुसार काही गोष्टी मी सांगेल जे की आय होप की बऱ्याच लोकांना, विद्यार्थ्यांना किंवा जे ऑलरेडी जॉब करतात त्यांना बरेच गोष्टी हेल्प होईल. त्यांना नाही तर ॲटलीस्ट त्यांच्या भावाला तरी किंवा जे काही गरजूवंत आहे. ठीक आहे. तर पहिला पॉईंट मला असं मांडायचं आहे, पहिला मुद्दा, की जर अपॉर्च्युनिटी एखाद्या वेळेस मिळत नसेल, परिस्थितीमुळं किंवा कुठल्याही आर्थिक किंवा घरगुती वगैरे, जर आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, तर त्या परिस्थितीत रडत बसण्यापेक्षा कुठलातरी मार्ग काढायचा आणि तिथून बाहेर पडायचं. डेफिनेटली कुठून तरी आपला एक असं पॉईंट प्लस पुश मिळतो आपल्याला, की आपल्याला वाटेल, की अरे बाबा इथं काहीतरी खरंच करियर. मग वेन वी से करियर, तुमचं हे एखादी सरकारी नोकरी पण असेल, तुमचं प्रायव्हेट जे खाजगी नोकरी आहे ती पण असू शकते किंवा तुमचा बिझनेस पण असू शकते. असं नाही की जस्ट एखादा फक्त जॉबचाच विचार करायचा. बिझनेस पण होऊ शकतो. तुम्हाला एखादी आयडिया आली चांगली, की हा बिझनेस चालू शकतो बाबा, चला हा बिझनेस करायचा. तो पॉईंट पण एक आहे. ठीक आहे. तर तोच एक अपॉर्च्युनिटीसाठी वेट करू नका. अपॉर्च्युनिटी मिळत असेल तर बनवा. नाही मिळाली तर अक्वायर करा. म्हणजे त्याला लवकरात जेवढं होईल तेवढं लवकर त्याला कॅच करायचं बघा. कारण अपॉर्च्युनिटी आली तर जास्त वेळ थांबत नाही. ती निघून जाते दुसऱ्या कोणाकडे तरी. ठीक आहे. तर त्याच्याकडे जाण्यापेक्षा ते पहिले आपणच ओळखून नाही का त्याला कॅच करायची. मग कशी कॅच करायची काय नाही, ते प्रत्येकाचा इंटरेस्ट कशामध्ये असतो. आता मी आय टीमध्ये आलो म्हणून याचा अर्थ नाही की बाकीचे सगळे आय टीमध्येच आलेच पाहिजे असं काही नाही. मग कुठले क्षेत्र असो जे तुम्हाला आवडीचं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करा की काय काय लागू शकतात, काय नाही ते. त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. ठीक आहे. तर त्याचा दुसरा मुद्दा आहे, थोडीफार जर कुठं रिस्क वाटत असेल किंवा एखादा कॅल्क्युलेटेड रिस्क असेल, की जसं मी पहिला सेशनमध्ये म्हटलं की नॉन आय टीमधून मी आय टीमध्ये शिफ्ट होताना माझा पगार त्यांनी कमी करून मला दिला. म्हणजे 1 वर्ष त्यांनी मला, समजा तिकडचं ₹12,500 पगार होती त्यावेळेसची 2011-12ला, तर त्यांनी मला जवळपास ₹7,500 पगार दिली. आता मी त्यावेळेस जर फक्त 5,000चा विचार केला असता, की मला या 12,500 वरून हा 7,500 वर आणतोय, मी कशाला जॉब करू? ठीक आहे. तर आज कदाचित मी वेगळ्या मार्गावर असलो असतो. म्हणजे जी आज परिस्थिती आहे, कदाचित ती परिस्थिती नसती. ठीक आहे. तर ज्यावेळेस ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या गोष्टी करायला पाहिजे. ठीक आहे. तेवढंच मी सांगेल. आजच्या जे युवा पिढी आहे, रील्स किंवा सोशल मीडियाच्या नादामध्ये काय होतं, एक आपल्याला कळत नाही, आपल्याला वाटतं की जस्ट 2 मिनिटं आपण बघतोय, काय फरक पडतोय. पण ते 2 मिनिटं जे आहे ते मेंदूमध्ये जे सायकॉलॉजिकली जे इंजेक्ट होते गोष्टी, की थोडं ते बऱ्याच गोष्टी ते साठवून ठेवतात, की आपलं मग जो आपला लक्ष असतो, गोल असतो आपला, तो डायव्हर्ट होऊन जातो. आपल्याला मग काय वाटतं, एकटे पडलो कुठेतरी, काढा मोबाईल. ठीक आहे. सो ती एक हॅबिट होऊन जाते, आपली सवय लागून जाते आणि ती लिटरली घाण सवय आहे. ठीक आहे. कारण जो सोशल मीडिया बनवतो, त्यांचा काय मोटो असतो, त्यांना तुमचं टाईमची घेणं-देणं नाही आहे. ठीक आहे, ते एंटरटेनमेंटसाठी क्रिएट करतायत किंवा बाकी काही गोष्टी असतील, बिझनेस मॉडेल असेल प्रत्येकाचं. पण आपण ॲज अ एंड युजर, ठीक आहे, आपली रिक्वायरमेंट काय आहे, आपली प्रायोरिटी काय आहे, ते आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. आपल्याला माहीत नाही, आपलं लक्ष काय आहे, आपण काय करायचं, बसा मग दिवसभर मोबाईलवरती. कोणाचं काय चालणार आहे. ठीक आहे. आपला डेटा मिळतो आपल्याला 1.5 GB 2 GB जे काय असेल ते दिवसाला, ते युटिलाइज होत राहतं. बाकी तर काही लक्ष नाही. वय वाढत जातं. बऱ्याच गोष्टीचे इश्यू असतात मग एकदा वय वाढलं की. ठीक आहे. ज्यावेळेस जी आहे ते रिस्क घ्यायला शिकलं पाहिजे. तर बरोबर ते कुठून मार्ग निघतो त्याचा. ठीक आहे. देन दुसरं म्हणजे लर्निंग वाईज, की हा कोणीतरी माझे दादा येईल, भाऊ येईल, काका येईल, मला शिकवेल, मला हात पकडून सांगेल, की बाबा हे चुकीचं आहे, हे कर, हे बरोबर आहे. आत्ताच्या पिढीला मला लिटरली असं सांगायला वाटेल, की खूप कमी परिवार असतील, कुटुंब असतील, जिथं तुम्हाला असं प्रॉपरली गाईडन्स मिळेल. म्हणजे असं एकदम आपुलकीने सांगलं जाईल, की बाबा हे नको करू, हे कर, हे चांगलं आहे. खूप कमी मिळेल. ठीक आहे. सो ज्या कुटुंबामध्ये असे असतील ते खूप लकी आहेत, जे तुम्हाला असं तुमचे काका असतील किंवा जे कोणी वरिष्ठ नागरिक असेल तुमच्या घरामध्ये,
वडिलोपार्जित जे काय असेल ते मग ते चांगलंच आहे. ते तुम्हाला जर मार्गदर्शन करत असेल तर. कारण त्यांनी पण काही गोष्टी पाहिलेल्या असतात मार्केटमधले, की कुठले चांगले आहे, कुठले वाईट आहे. आजच्या पिढीला त्याने जरी आपलं मार्गदर्शन केलं, एक थोडंसं जस्ट साईडलाईन म्हणून आपण पण थोडंसं बघून घ्यायचं, की त्याच्यामध्ये खरंच करिअर पुढं चांगलं आहे का? किंवा एखादा व्यवसायाविषयी टिप्स असेल, तर ते व्यवसाय चालू शकतं का? ह्या गोष्टी एकदा क्रॉस चेक करून आपण पुढं गेलं पाहिजे. ठीक आहे. पण दुसरं कोणतरी येऊन सांगेल आपल्याला त्या गोष्टीवर जास्त दिवस आधारित राहू नये. ठीक आहे. तर आपण आपला मार्ग काढायला पाहिजे त्यावेळेस, जेणेकरून आपण वेळेनुसार आपण पुढं जाऊ. ठीक आहे. नाहीतर काय होतं, वय वाढत जातं, मग कुठेतरी फ्रस्ट्रेशन येतं डोक्यात, मग मानसिक संतुलन बिघडतं. ठीक आहे. फायनान्शियली वय वय पण वाढत जातं. मग घरचं मग ते लग्नाच्या गोष्टी चालू होतात. एकदा ते डोक्यात भरलं, झालं मग. ठीक आहे. देन बाकी जीवन जगत असताना मग थोडंसं काही फ्रेंड सर्कल असतील चांगले नेटवर्क्सवाले, म्हणजे नेटवर्क मीन्स व्हॉट, की एखादा तुमचं चांगला मित्र आहे जो कुठल्यातरी व्यवसायाविषयी चर्चा करत असतो, किंवा एखादा करिअर असेल कुठले, समजा सरकारी नोकरी असो की खाजगी नोकरी असो, किंवा काय असं इनोव्हेटिव्ह काहीतरी तो डिस्कस करत असतो, किंवा असा एक चांगल्या गोष्टी ग्रुप काय म्हणतो आपण त्याला, संस्कारवाले. ठीक आहे. तर अशा फ्रेंड सर्कल चांगला असेल तर तसं तुम्ही ते नेटवर्क वगैरे वाढवू शकता, जे की जेणेकरून कुठून कुठून तुम्हाला हेल्प होईल. तुम्ही पण, म्हणजे आपण पण स्वतः दुसऱ्याला हेल्प केली पाहिजे जिथं जिथं गरज आहे. मग ते याचं एक बॉन्डिंग जे आहे, बॉन्डिंग पण बनतं आणि आपलं एक नेटवर्क बनतं चांगलं. एखाद्या अडचणीमध्ये आपल्याला हेल्प वगैरे मिळू शकेल. ठीक आहे. मग ते जॉब रिलेटेड असो, किंवा एखादा कुठलं मेडिकल इमर्जन्सी आली, किंवा एनी काइंड ऑफ थिंग्स, राईट. तर थोडंसं ते चांगलं होऊन जाईल त्यावेळेस. आणि बाकी गोष्टी इतर ज्या आहे, वायफळ खर्च करणं, राईट, त्या गोष्टी पण नाही करायला पाहिजे. समजा तुमचा पहिला जॉब जर लागला, तर तुम्ही त्यावेळेस, मी नाही सांगत की SIP वगैरे करा, किंवा व्हॉटएव्हर जे काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स आहेत, ते तुम्ही तुमच्या हिशोबानं, तुमचं काय प्रायोरिटी आहे, काय रिक्वायरमेंट आहे, मग बऱ्याच ठिकाणी तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट करू शकता. थोडं अमाऊंट जे काय आहे ते, भलेही अमाऊंट कमी वाटत असेल, पण कालांतराने तुम्ही वाढू शकता त्याला. सोनं आहे, चांदी वगैरे आहे, किंवा बाकी बरेच रिअल एस्टेट वगैरे, थोडं होईल जेवढं, किंवा एखाद्या गोष्टी तुम्ही SIP पण करू शकता एखाद्याला विचारून. आय मीन CA वगैरे, ज्याला चांगलं नॉलेज आहे ह्या बाबतीत. पण पहिला जॉब लागला, चला iPhone घ्या, चला हे घ्या, ते घ्या. ॲटलीस्ट तेवढं वायफळ खर्च नका करू. लिटरली काही दिवस एक्साइटमेंट असते, किंवा स्टेटस दाखवायची असते, की जे अनबॉक्सिंग, आजकाल ट्रेंडचा जमाना आहे ॲक्च्युली. नवीन काहीतरी घेतलं की ते अनबॉक्सिंगचा व्हिडिओ वगैरे टाकतात. ठीक आहे. म्हणजे लिटरली जस्ट क्षणिक सुख आहे ते. तुम्ही घेताय, स्वतःच्या मेहनतीने घेतलं, खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर एखादी गोष्ट तुम्ही EMIवरती घेताय, किंवा बाकीच्या कुठल्या लोन वगैरे करून घेताय, किंवा आई-वडिलांकडे पैसे नाही, तरी त्यांच्याकडे तुम्ही रडून भागून वगैरे कसं तरी पैसे मागता आणि iPhone घेता. का? कारण मित्राकडे आहे, बाकी लोकांकडे आहे, तुम्ही स्टेटस बघत असता. म्हणजे तुम्हाला माइंडमध्ये ते कुठेतरी रुजवलं जातं, की बाबा हे घे, हे तुझ्यासाठी चांगलं आहे, तुझं फ्रेंड सर्कलमध्ये तुला चांगला भाव मिळेल, iPhone वगैरे दिसला की. तर असलं हे लिटरली ट्रॅप आहे. फायनान्शियली आणि बाकी गोष्टीला पण तुमचं डिस्ट्रॅक्शन होतं गोल वगैरे, तर जस्ट अवॉइड करा. वेन यू आर कॅपेबल, नंतर तुम्ही एक सर्टन लेवलला गेले, तुम्हाला ठीक आहे, तुम्ही स्वतः पे करू शकता विदाऊट एनी एक्स्ट्रा इंटरेस्ट वगैरे. नो कॉस्ट EMI पण ट्रॅप आहे. जर एखादा हप्ता चुकला तर ते व्याज भयंकर असतो त्याचा. ठीक आहे. तर मोस्टली तशा गोष्टी टाळाव्यात, ज्या स्वस्त मिळते आणि EMIवरती मिळते, किंवा क्रेडिट कार्डचा फंडा वगैरे, ह्या गोष्टीत भानगडीत नाही पडायला पाहिजे जास्त. ठीक आहे. ज्याच्या त्याच्या गोष्टीचं फायदा नुकसान आहे. तर आपल्याला नुकसान जास्त होत असेल तर त्या गोष्टी टाळाव्यात. सिंपल. ठीक आहे. सो दुसऱ्या टॉपिकमध्ये आज आपण एवढंच बघू. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी जो सेशन असेल आपलं, त्याच्यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. जे ॲक्च्युअल करिअर, म्हणजे DevOps वगैरे, आणि माझं पण कशी जंपिंग करत करत मी DevOpsपर्यंत पोहोचलो त्यावेळेस. ठीक आहे. त्या गोष्टी पण आपण त्याच्यामध्ये डिस्कस करू. थँक्यू.